झी 24 तास एक पाऊल पुढे। तर मास्टर्स इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजेच MBA संदर्भात तंत्र शिक्षण विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतलाय। यंदा MBA प्रवेशासाठी ग्रुप डिस्कशन आणि पर्सनल इंटरव्ह्यू रद्द करण्यात आले, त्यामुळे शैक्षणिक दृष्ट्या हा महत्त्वाचा निर्णय मानला जातोय। थेट मल्टीनॅशनल कंपनीमध्ये नोकरी मिळवण्याचा मार्ग म्हणजे MBA। राज्यभरातून लाखो विद्यार्थी MBA साठी प्रवेश परीक्षा देत असतात। त्यांचा कस लागतो तो ग्रुप डिस्कशन आणि पर्सनल इंटरव्ह्यू मध्ये। आता मात्र MBA ला प्रवेश घेण्यासाठी ग्रुप डिस्कशन आणि पर्सनल इंटरव्ह्यू गरजेचं नाही। तंत्र शिक्षण विभागाने या वर्षीपासून प्रवेश प्रक्रियेतून हे दोन्ही टप्पे काढून टाकले, त्यामुळे MBA चा प्रवेश सुकर होणार आहे। तिसरी जी CMAT परीक्षा झाली AICTE ची, ती मुळात आत्ता झाली ॲट द एंड ऑफ मे, आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे आपली पहिली ॲडमिशन फेरी जी होती ती 30 जूनच्या पूर्वी करायची होती, आटोपली पाहिजे होती। या निर्णयामुळे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना अधिक संधी मिळतील, तसंच भ्रष्टाचारालाही आळा बसू शकेल। मात्र यामुळे गुणवत्तेचा दर्जा खालावण्याची भीतीही व्यक्त केली जाते। जर का तुम्हाला असं वाटत असेल की एखादं महाविद्यालय किंवा या निर्णय प्रक्रियेमध्ये एखाद्या महाविद्यालयामध्ये गुणांकनामध्ये काही अडचण येते आहे, तर ती आपण बाजूला करू शकू। याच्यासाठी असणारी जी स्क्रीनिंग प्रोसेस आहे ती बाट करणं म्हणजे मला असं वाटतं ती धोकादायक ठरेल। बिझनेस मॅनेजमेंट ॲडमिनिस्ट्रेशन मध्ये प्रवेश घेण्यासाठी ग्रुप डिस्कशन आणि इंटरव्ह्यू आवश्यक आहे की नाही याबाबत मतमतांतर आहेत, पण या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना फायदा होणार का हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे। दीपाली जगताप, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।